श्रावण आला की मन आपोआप महादेवाच्या चरणी जाऊन थांबतं, नाही का? या पवित्र महिन्यात आपण अशाच एका जुन्या आणि श्रद्धेने भरलेल्या ठिकाणाची सफर करणार आहोत, जिथे दोन नद्या एकत्र येतात आणि श्रद्धेची एक वेगळीच कहाणी सुरू होते. हॅलो मित्रांनो, या श्रावणात जेवी मोटर्स घेऊन आले एक खास सिरीज, ज्यामध्ये दर सोमवारी आपण सांगलीमधील महादेवाच्या एका न एका मंदिराचा इतिहास आणि त्यामागची श्रद्धा जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या पहिल्याच भागात निघूया संगमेश्वर मंदिराच्या दिशेने. सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील हरिपूर या छोट्याशा गावात श्री संगमेश्वर महादेवांचं मंदिर वसलेलं आहे. या मंदिराचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा इथे होणारा पवित्र संगम. या संगमामुळे या देवस्थानाला संगमेश्वर हे नाव मिळालं असावं अशी स्थानिकांची मान्यता आहे. इथल्या लोककथेनुसार वनवासाच्या काळात प्रभू श्री रामांनी याच कृष्णा वारणा संगमावर शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवाची आराधना केली होती. आज मंदिराची जी वास्तू आपल्याला दिसते ती सुमारे 400 वर्षांहून जुनी असल्याचं सांगितलं जातं. शतकं उलटली, पिढ्या बदलल्या, तरी या भूमीवरची श्रद्धा मात्र आजही तितकीच घट्ट आहे. इतिहास फक्त मंदिराचाच नसतो, तो काही गाड्यांचाही असतो. 1991 साली टाटा मोटर्सने सियारा लॉन्च केली आणि ती भारतातली पहिली स्वदेशी बनावटीची पॅसेंजर व्हेकल ठरली. आज 2026 मध्ये तिच्या त्या पहिल्या पर्वाला तब्बल 35 वर्ष पूर्ण झाली आहेत. जशी संगमेश्वराची ओळख काळाच्या ओघातही टिकून राहिली, तशीच सियाराची एक खास ओळख कायम राहिली. एकीकडे शेकडो वर्षांची अखंड श्रद्धा आणि दुसरीकडे 35 वर्षाचा ऑटोमोटिव्ह वारसा. आजच्या पहिल्या श्रावण सोमवारची गोष्ट इथेच थांबते, संगमेश्वराच्या पवित्र संगमाची आणि सियाराच्या दमदार वारसाची. पण गोष्ट अजून संपलेली नाही. पुढच्या श्रावण सोमवारी पुन्हा भेटूया याच वाटेवर सांगलीतल्या आणखी एका ऐतिहासिक मंदिराची कहाणी आणि त्यामागची श्रद्धा घेऊन.